प्रजापती हॉल ते शिवकॉलनीच्या कोपऱ्यापर्यंत हा रस्ता ड्रेनेज लाईन आणि कॉन्क्रीट फुटपाथ रस्ते गटर या पद्धतीचा रस्ता बनवण्याचा शुभारंभ आज दिवाळीच्या पहिल्याच दिवशी आम्ही केलेला आहे. गेले बरेच महिने वर्ष लोकांची मागणी होती या रस्त्यावर पाणी तुंबायचं, नवीन रस्ता झाला पाहिजे म्हणून आस्फाल्टिंगचा म्हणजे डांबरीकरणाचा रस्ता न करता आम्ही तो कॉन्क्रीटचा रस्ता केलाय. आणि कॉन्क्रीटचा रस्ता करताना याच्या अगोदर ड्रेनेज लाईन टाकली जाईल, गटर फुटपाथ टाकलं जाईल आणि हा रस्ता जवळजवळ 20-25 वर्ष टिकेल अशा प्रकारची तयारी आज आम्ही केलेली आहे. कारण काय की वस्ती वाढत जाते आणि ड्रेनेज लाईनची पाईपलाईन तेवढीच राहते. आता तिथं जवळजवळ 9 इंचाची लाईन आहे. आता आम्ही जवळजवळ 16 इंचाची लाईन टाकतो. म्हणजे उद्या याच्यापेक्षा दुपटीने जरी इथे लोकवस्ती वाढली तरी उद्या ड्रेनेज लाईनचा प्रॉब्लेम येणार नाही. ही सगळी 25 वर्षाची तयारी आम्ही डोळ्यासमोर ठेवून करतोय. आता हा रस्ता प्रजापती पॅरलल समोरचा आहे. आता येत्या 5-7 दिवसामध्ये शिवकॉलनीचा रस्ता आणि शिवकॉलनीचे सगळे गल्लीचे रस्ते आम्ही बनवणार आहोत. त्यानंतर ऐरोलीचा नाका, समतानगरचा नाका, समतानगरच्या सगळ्या गल्ल्या, शिवकॉलनीच्या सगळ्या गल्ल्याचे रस्ते, फुटपाथ, पाण्याच्या लाईन, ड्रेनेज लाईन टाकल्या जातील. अशा प्रकारची आज दिवाळीच्या शुभमुहूर्तावर आम्ही सुरुवात केलेली आहे आणि मोठ्या संख्येनं आमचे पुरुष, महिला, नागरिक या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. आज दीपावलीचा चांगला दिवस, परमेश्वराला प्रार्थना आहे ही दीपावली सर्वांना सुखाची, समृद्धीची, आनंदाची आणि चांगल्या विचारांची जावो अशा प्रकारची शुभेच्छा देतो आणि हा रस्ता चांगला होईल अशी अपेक्षा.